मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तो पुणे जिल्ह्यातल्या घोडेगावचा परिसर आहे. या घोडेगावच्या ग्रामीण भागामध्ये फिरताना मला एका ठिकाणी आता हे जे स्टिंग आहे खरं तर हे पिण्यासाठी हानिकारक आहे. याच्यावर जे काही नॉर्म्स कंडिशन लिहिलेले आहेत त्याच्यानुसार त्याच्यामध्ये त्या कंटेंटच्या वगैरे सगळ्याविषयीची माहिती आहे. मात्र हे स्टिंग हल्ली जी मुलं आहेत ती सुद्धा मोठ्या प्रमाणात प्यायला लागली. ग्रामीण भागामध्ये देखील त्याची जी विक्री आहे ती खूप वाढलेली आहे. मध्यंतरी याच्यावर आक्षेप देखील घेतला गेला. मात्र जर आता आपण पाहिलं तर इथे हे स्टिंगचं झाड आहे. म्हणजे त्या झाडाला स्टिंग उगवलेत का, किंवा ह्या स्टिंगची ही अशी डिझाईन का बनवली असेल बरं, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आणि तोच प्रश्न मला देखील पडला. आणि त्याच्यामुळेच घोडेगावापासून काही अंतरावर असणारं हे जे स्टिंगचं झाड आहे ते खरं तर लक्ष वेधून गेलं. आणि त्याच्यामुळेच हे तुम्हाला देखील दाखवावं ही इच्छा उत्पन्न झाली. त्याच्यामधूनच हे मी तुम्हाला दाखवतोय. खरं तर हे बाभळीचं झाड आहे मुळात. आणि त्या बाभळीच्या झाडाला अशा पद्धतीने छोट्या छोट्या दोऱ्यांनी हे स्टिंग बांधून इथं कशा पद्धतीने हे सगळं स्टिंगचं झाड बनवले. खरं तर हे थोडंसं हास्यास्पद देखील आहे. आणि कलाकृती जो काही करतो त्याच्या डोक्यामध्ये कोणती कला येईल आणि तो काय कलाकारी साकार करेल हे याच्यामधून पुन्हा एकदा दिसते. ग्रामीण भागामध्ये अनेक कलाकार आहेत, वेगवेगळ्या कलाकृती त्याच्यातून साकारल्या जातात. मात्र अशी एक वेगळ्या प्रकारची हे स्टिंगच्या बॉटल्स त्या इथे वापरून त्याने जी काही कलाकृती केली आहे. खरं तर तो कलाकार जर भेटला असता तर आपण त्याच्याबरोबरही बोललो असतो की त्याला हे कसं सुचलं आणि त्याने अशा पद्धतीने स्टिंगचं झाड का बनवलं. स्टिंग पिणं अपायकारक आहे, त्या बाबतीत आपण खरं तर सुज्ञ आहात. मात्र हे स्टिंगचं झाड कसं आहे हे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. वेगवेगळ्या पद्धतीने शहरामध्ये सेल्फी स्पॉट बनवले जातात, त्याला वेगवेगळे आकार दिले जातात, वेगवेगळं वैविध्यपूर्ण बनवलं जातं की ज्याच्यामुळे तिथे आकर्षित होऊन सेल्फी काढावे किंवा ते सेल्फी पॉईंट बनवले जातात. तशाच पद्धतीने आपण इथे पाहतो हे स्टिंगचं झाड आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरून लोकांचं लक्ष ह्या झाडाकडे वेधलं जात आहे. अविनाश पवार, NDT मराठी.